आजचा दिवस खास आहे कारण आज आहे एकादशी. त्याच्यामुळे रामकृष्ण हरी माऊली दर्शक आणि याच निमित्ताने आज देहूतील जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीचा हा गाभारा त्याचं दर्शन आपण घेणार आहोत. चला रामकृष्ण हरी. आणि आज वारी पर्वातील खास दिवस आहे. आज आहे एकादशी आणि याच निमित्ताने न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण थेट दर्शन घेणार आहात तुकोबांच्या पादुकांचं. आणि त्याचबरोबर हा रंगलेला भजन सोहळा देखील आपण अनुभवूया. आलात काय वारीच्या वाटेवर आळंदीत. आपण मस्तपैकी एक शेतात छानपैकी दुपारची वेळ हवा सुटलेली आहे. वा 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 जय हरी म्हणा. आणि वारीची वाट चला न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून भले प्रत्यक्ष वारीने पण आपण भेटणार आहोत दोन खास मित्रांना जे मित्र एकदा ने दोनदा आतापर्यंत माऊलीच्या सेवेत भक्कमपणे सेवेकरता उभे होते. बघायचं पण त्यासाठी चला. शिवा शिवाची बैला जोड जाईल बिगीन आपली पुढं. चल चल द्या डौल मोराच्या मानतार डौल मानता या गा रामाच्या बाणादार यग बाणाचा तान्या सर्जा तू हा नाम जोडी तान्या सर्जा तू हा नाम जोडी पुन्हा हवीत हाती घोडी माझ्या राजा रे. हेच ते ज्यांना आपण भेटतोय आपल्या बरोबर आहेत माऊलींच्या सेवेत एकदा नाही दोनदा म्हणजे 2019 मध्ये ज्यांनी सेवा दिली हे आहेत सर्जा राजा. सर्जा राजाची ही खिल्लार जोड जी आहे ती आता आपण बघतोय. आणि 2019 नंतर जर आपण बघितलं तर कोरोनाचा हा सगळा संसर्ग सुरू झाला आणि वारीच्या याच्यामध्ये आपण पाहतोय की त्यांना सेवा देता आलेली नाही. 2020 आणि 2021 2 वर्ष खंड पडला. 2019 मध्ये हे दोघंही होते. म्हणजे यातला सर्जा कोण राजा कोण. हा हा राजा तो सर्जा. म्हणजे दोघे एकदम सारखे दिसतात. माणसं एवढी उंची हो रामडच्या रामड काय विचार. म्हणजे तो रथ वाहून न्यायचा म्हणजे तेवढं भक्कम असायला हवं ना. तसे भक्कम आहेत. आपल्याबरोबर रानोडे आहेत. मला तुम्हाला विचारायचं आहे सलग किती 2 वर्ष सेवा दिली हे तसं म्हणजे 2 वेळेस सेवा दिली ना 2 वेळेस. हो पहिले आमची एकदा सेवा झाली परत आता 2019ला झाली. मग त्यानंतर तर काय वारीच होऊ शकली नाही. वारीच होऊ शकली नाही. कोरोना महामारीचं संकट आल्यामुळे काय हे दुसरं वर्ष वारीच होत नाही. त्यामुळे आमचे गावातले आम्ही कुराडे घोंडरे रानवडे
वरखडे, भोसले, वैले हे आम्ही मानकरी आहेत माऊलीच्या रथाला. त्यामुळे आता हे 2 वर्ष असं गेलं, मग आम्हाला सुद्धा खंत वाटते. म्हणजे आतापर्यंत जे यांनी नावं घेतली ते सगळे मानकरीत, त्यापैकी हे रानवडे. रानवड्यांच्या या बैलजोडीने 2019 मध्ये सेवा दिली होती आणि त्यानंतर आता तर रथच निघत नाही, वारीच होत नाही, तर सेवा देता येऊ शकत नाही. ती हुरहुर प्रत्येकाच्या मनात एक खंत आहे. त्यांचे बंधू आहेत, त्यांचे बंधू खरं तर याची सगळी पुतणे आहेत त्यांचे. हा सगळा त्यांचा मोठा परिवार बघा. तर म्हणजे हा सगळा इथे या शेतात त्यांचं घर आहे, ते इथे ते राहतात, सगळे एकत्रित आहेत ते. तुम्ही दरवेळी जाता त्यांच्याबरोबर, बरोबर ना? म्हणजे अशा वेळी तर अशी परिस्थिती निर्माण होती की जो तो दर्शन घ्यायला धावतो. हा, आणि आपला देखील म्हणजे आपल्या हातात देखील त्यांचा दोर राहत नाही, इतकी लोक सेवा द्यायला तिथे असतात. पण गेलेही वर्ष गेले, यंदाही वर्ष नाही. काय म्हणजे हुरहुर आहे मनात? हुरहुर तर आहेच नक्कीच, आणि थोडीशी मनाला खंत पण वाटते, दुःख पण होतं. पण हे जे कोरोनाचं संकट आलेलं आहे की हे पाहता वारी होत नाही याचं दुःख जरी असेल तर समाजाच्या दृष्टीने वारी न होणं, लोकांनी एकत्र न येणं हे गरजेचं आहे. पण मला असं आता 20-21 दिवस सलग सेवा असते सर्जा आणि राजाची, बरोबर ना? तुम्ही कर्नाटकात त्यांना घेऊन आलेला आहात, खिल्लार जोडे. पण यंदा तसे हे आरामात आहेत, आराम त्यांना दिला गेलेला आहे. पण असं कुठे जाणवलं की हे देखील अस्वस्थ झालेत बुवा एक भाव? कारण जनावर फार हुशार असतं. नाही, जनावर अस्वस्थ होणारच, पण विषय कसा आहे की आमची जे नंबर असतात ते 5 वर्षांनी येत असतात. तर ह्या वर्षी भोसलेंचा नंबर होता, तर यावेळेस भोसलेंच्या घराण्यांनी बैल आणली असती, त्यांची बैल गेली असती. म्हणजे दरवर्षी आपलीच बैल. असं कधी होतं की तुम्ही वारीवरनं जेव्हा परत येता, म्हणजे इथून पंढरपूर पर्यंत जाणं, आळंदी ते पंढरपूर, पुन्हा पंढरपूर पासून परत येणं पायवारी, मग त्यानंतरही जनावर थकलेलं तुम्हाला जाणवतं किंवा ते अस्वस्थ असतं की अरे आज का प्रवास नाही असं? हा, ते काय होतं की एक महिनाभर त्यांच्यामध्ये सतत लोकांमध्ये असतात ते, आणि 1 महिन्यानंतर लोक बंद होतात, तर ते थोडंसं बैल पण अस्वस्थ दिसतात की बाबा त्यांना असं वेगळं वाटतं काहीतरी की. बरोबर आहे, भक्त दिसत नाही, टाळ मृदुंगाचा गजर नाही, ती सवय होऊन गेलेली असते त्यांना. एकदम शांतता वातावरण, शांतता वातावरण. घरातल्या आपण एखाद्या महिलेशी बोलण्याचा प्रयत्न करू, त्यांना विचारू की खरं तर त्या महिलेला देखील या घरातली सून म्हणून मान वाटत असावा की आपल्या घरातली बैलजोडी सेवेकरता म्हणून जाते. काय ताई, तुम्ही या घरातली सून आहात, बरोबर? 2019 मध्ये सर्जा राजांनी सेवा दिली, आणि आता त्यानंतर जेव्हा कधी संधी मिळेल, पण 2 वर्ष कोरोना, पांडुरंगाचं दर्शन नाही, काही नाही, तुम्हाला एक वाटत असेल? हो, मनातून खूप खंत वाटते. दर 5 वर्षांनी आपल्या बैलजोडीचा मान असतो आणि मिरवणूक असते, मग तो जो आनंद असतो तो स्वर्गी मिळणार नाही असा आनंद असतो. होय ना? हो, खूपच छान. म्हणजे बघा, मी आता सगळ्यांना प्रश्न विचारून घरातल्या सुना ज्या आहेत तर थोडा लांब झाल्या इथे बोलायचं म्हणल्यानंतर, बोलायचं नाही कोणाला असं. पण ठीक आहे, शेवटी या कुटुंबात येऊन आपल्याला अनौपचारिकपणे छानपैकी बोलता येतं, सर्जा राजाला भेटता येतं. त्यांची उंची बघा ना, म्हणजे बघा, मी जवळ जाऊ शकत नाही, शेवटी माझी त्याची ओळख नाही ना, पण ऑलमोस्ट म्हणजे तसं बघायला गेलं तर माझी उंची आणि त्यांची उंची सारखीच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, आळंदी. आपण बघतो आहोत की किती सुंदर पद्धतीनं अगदी थोड्या वेळात मात्र त्याच विधिवत पद्धतीने पूजन करून माऊलींच्या ह्या पादुका ज्या आहेत ते पुन्हा एकदा विराजमान झालेल्या आहेत. एक अभंग आपण पुन्हा एकदा ऐकणार आहोत, अत्यंत सुंदर अभंग ऐकणार आहोत. या सगळ्या हा सुख सोहळा आहे की कोणता अभंग तुम्हाला या निमित्तानं आठवतो आणि तो माऊलींच्या चरणी सादर करा. पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा, दिनाचा सोयरा, पांडुरंग पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी, कृपाळू तातडी, उतावीळ उतावीळ
वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. अर्थातच पांडुरंग सुद्धा आपल्या भक्ताची वाट पाहत उभा आहे आणि ही जी वारी सोहळा आहे तो त्यासाठीच याला सोहळा, हा भेटीचा सोहळा आहे. जाता जाता पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की माऊलींच्या ह्या पादुका ज्या इथे विसावलेल्या आहेत त्यांचा नित्योपचार इथे होतो. हा सोहळा भव्य पद्धतीने देवस्थान असतील, ही सगळी मंडळी असतील, दररोजच्या दररोज विधिवत पद्धतीनेच पार पाडत असतात आणि या पादुकांचं दर्शन न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून जे घरी बसलेली सगळी वारकरी मंडळी आहेत, भक्त मंडळी आहेत, त्यांना देण्याचा योग आम्हाला लाभलेला आहे. हा जो वारी सोहळा आहे तो याही वर्षी कोरोनामुळे खरं तर जाऊ शकला नाही पायीवारीच्या निमित्तानं. मात्र पुढच्या वर्षी आपण माऊलींच्या चरणी इथेच प्रार्थना करूया की पुढच्या वर्षी हा सुख सोहळा दरवर्षीप्रमाणे परंपरेनुसार पायीच जायला हवा. पुढे जर्नलिस्ट संदीप पवार, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, आळंदी.